लाईट हाऊस फाउंडेशन वेद व्यक्तित्वाचा या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. लाईट हाऊस फाउंडेशनच्या वतीनं वेगवेगळ्या क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींच्या मुलाखती आम्ही घेत असतोय आणि या मुलाखतींना लोकांच्याकडून भरघोस असा प्रतिसाद मिळतोय. या प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनापासून आभार. आज देखील अशा वेगळ्या व्यक्तींची मुलाखत घेण्यासाठी मी आलेलो आहे. तर आज अशा वेगळ्या व्यक्तीची मुलाखत घेतोय की जे बहुजन ऐक्य चळवळ या चळवळीचे ते अध्यक्ष आहेत, त्याचबरोबर एम के फाउंडेशनचे अध्यक्ष. आणि यांच्याबद्दल सांगायला खूप बरं वाटते, आनंद होतोय की सरांची बरेच पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. अनेक पुस्तकांचे लेखक म्हणून, त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते म्हणून सरांची ओळख आहे. तर आज लाईट हाऊस फाउंडेशन वेद व्यक्तित्वाचा या कार्यक्रमामध्ये मी माननीय मच्छिंद्र कांबळे सर यांचं सहर्ष सहर्ष असं स्वागत करतो. जय भीम सर. जय भीम. सर, आपण वेळ दिलात याबद्दल पहिल्यांदाच मी तुमचं आभार मानतो. तर आज सर मला सांगा की आपलं शिक्षण आणि बालपण याविषयी आम्हाला माहिती आहे. मी पन्हाळा तालुक्यातील गोलिवडे या छोट्याशा गावातून इथं आलो. आर्थिक परिस्थिती खूप बिकट होती आणि 10वी नंतर कोल्हापूरला आलो. कॉलेज केलं, नोकरी केली. शिपाई म्हणून बँकेमध्ये सुरुवातीला लागलो. हां. आणि मग हळूहळू कॉलेज करत करत पार्ट टाइम जॉब करत आज मी पंचगंगा बँकेमध्ये ॲज अ ऑडिट मॅनेजर म्हणून सध्या काम करतो. अरे वा. आत्ता हा छोटासा प्रवास. हां. हे करत असताना ज्यावेळी मला काम करण्याची संधी बँकेत मिळाली त्यावेळी परिस्थितीचा विचार करता ते शक्य नव्हतं. त्यामुळे मी सकाळी 7 ते 10 या वेळेत मी पार्ट टाइम जॉब करायचो. 10 ते संध्याकाळी पुन्हा 7 पर्यंत बँकेमध्ये काम करायचं आणि पुन्हा 7 नंतर 10 पर्यंत पार्ट टाइम जॉब. असं हे माझं सगळं शेड्यूल होतं. 11वी-12वी मी पूर्ण वेळ कॉलेजमध्ये होतो, पण 12वी नंतर संपूर्ण MA GDC JA IIB पर्यंत सगळं जे शिक्षण आहे ते मी सगळं पार्ट टाइम केलं. म्हणजे हा एक शैक्षणिक प्रवास आहे तुमचा. सर, इतक्या मोठ्या संघर्षातून तुम्ही उभं राहून अनेक पुस्तकांचं लेखन केलेलं आहे. जवळजवळ 10 ते 15 पुस्तकं तुमची मला वाटतंय प्रकाशित झालेली आहेत. 15 पुस्तकं. तर याविषयी सर आम्हाला माहिती द्या की कोणकोणती पुस्तकं आणि कोणत्या विषयावरती तुमचं खास करून लेखन आहे. सुरुवातीला मी खरं तर वाचकांच्या पत्रव्यवहाराला लिहायचो आणि मग हळूहळू मला लिहायची आवड निर्माण झाली. कॉलेजमध्ये सुद्धा आमच्या एक हिंदीच्या शिक्षिका होत्या, प्राध्यापिका होत्या, रजनी भागवत मॅडम. आणि त्यांचा नेहमीच सपोर्ट लिखाणासाठी मला राहिला आणि त्यामुळे मी लिहित गेलो. माझं लिखाण जे आहे ते वास्तववादी लिहिण्याकडे माझा जास्त ओढ असतो आणि त्यामुळेच मी अॅट्रॉसिटी आणि आरक्षण, भीमा कोरेगाव, एका महामानवाचा प्रवास, डॉक्टर बाबासाहेबांच्या जीवनावरती अनेक लेख लिहिलेत. विविध पेपरमधून, महाराष्ट्राच्या विविध वृत्तपत्रामधून ते प्रकाशित झाले. त्याचा संग्रह आहे. मराठा क्रांती मोर्चा ज्यावेळी सुरू झाला त्यावेळी अॅट्रॉसिटी रद्दची मागणी त्याच्यामध्ये झाली होती आणि म्हणून हे वास्तव काय आहे अॅट्रॉसिटी आणि आरक्षणाचं हे मांडण्यासाठी म्हणून मी अॅट्रॉसिटी आणि आरक्षण पुस्तक लिहिलं. त्यानंतर भीमा कोरेगावचं प्रकरण झालं. भीमा कोरेगावच्या प्रकरणामध्ये सुद्धा वास्तव काय आहे हे मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. पण हे करत असताना अॅट्रॉसिटी आणि आरक्षण असू दे किंवा भीमा कोरेगाव असू दे, ह्या माझ्या पुस्तकाला प्रकाशक मिळणं अवघड होतं. कारण सगळं या परिस्थिती खूप डेंजर होते अशा ह्याच्यामध्ये. आणि त्यामुळे मी ठरवलं की स्वतःच पब्लिकेशन सुरू करायचं आणि म्हणून MK पब्लिकेशन सुरू केलं आणि प्रस्तावना न घेताच ही पुस्तकं मी स्वतः प्रकाशित केली. असंही आहे. आत्ता अलीकडेच आपण शाहीन बाग कादंबरी लिहिली. ती पण NRC जो विषय आहे, नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझनशिप, त्याच्यावर आधारित ती आहे. CA 2019 जो कायदा सरकारने पास केला भारतीय नागरिकत्वासंबंधी, तर त्याच्या संबंधीचा हा विषय आहे. अशा अनेक विषय लिहिलेत, कविता संग्रह लिहिलेत, काही वास्तव आणखीन कथा संग्रह असेही लिहिलेले आहेत. भविष्यात आणखीन काही खूप लिहावं अशी मनामध्ये इच्छा आहे आणि लिहित राहील.
अरे वा वा, खूप शुभेच्छा सर तुम्हाला आमच्याकडून देखील, की तुमच्याकडून असंच नवनवीन लेखन व्हावं आणि ते वाचण्याचं भाग्य आम्हाला मिळावं. सर मला सांगा, की नुकताच तुम्ही आता बहुजन ऐक्य चळवळ ह्या संघटनेचे तुम्ही अध्यक्ष आहात. तर या चळवळीबद्दल काय सांगाल? नेमकं काय आहे? उद्दिष्ट काय आहे? काय सांगाल? बहुजन ऐक्य चळवळीचं उद्दिष्ट असं आहे की आंबेडकरी पक्ष संघटनांनी किमान समान कार्यक्रमावरती एकत्र येऊन हं, आपली राजकीय सत्ता हातात घ्यावी. हं, हं, कारण डॉक्टर बाबासाहेबांनी म्हटलं होतं की शासन करती जमातपणा. हं, परंतु आपल्या चळवळीमध्ये अनेक गटतट झालेत. हं, असायला हरकत नाही आहे. बरेच गट झालेत तरी काय फारसा फरक पडत नाही. पण कॉमन मिनिमम प्रोग्राम काहीतरी असला पाहिजे. हं, हं, कारण गटतट हे सगळीकडे असतात. वैचारिक मतभेद हे सगळीकडे असतात. तर सगळ्या बरं. पक्षांमध्ये असतात. परंतु कॉमन अजेंडा काहीतरी असला पाहिजे आणि हं. तोच कॉमन अजेंडा हं, आम्ही बहुजन ऐक्य चळवळीच्या माध्यमातून लोकांपर्यंत मांडतो आहे. आतापर्यंत बहुजन ऐक्य चळवळीच्या वतीनं अनेक सामाजिक उपक्रम पण राबवलेत. हं, हं, म्हणजे जसं संविधान जागृती अभियान आहे, हं, हं, NRCच्या विरोधात लोकांची जागृती अभियान आहे, हं. गावोगाव संपर्क अभियान करून समाजातील विहारांची स्थिती काय आहे, हं, हं, आणि तिथं काय काम चालतं, अशा प्रकारची पण आपण अनेक प्रोग्राम त्याच्यामध्ये केले आहे. लोकांना उद्योग हं, हं, कसा देता येईल हं. त्यासाठी मार्गदर्शन, उद्योग मार्गदर्शन आहे किंवा मुलांसाठी MPSC UPSCच्या संदर्भातलं मार्गदर्शन आहे. हं, हं. असे पण आपण कार्यक्रम या संघटनेच्या मार्फत केलेले आहेत. अलीकडेच आपण बहुजन ऐक्य चळवळीच्या वतीनं 2024चं मिशन 2024 हं, असं एक टार्गेट ठेवलं आणि मिशन 2024च्या अंतर्गत हं. सर्व आंबेडकरी पक्ष संघटनांनी एकत्र येऊन 2024ची निवडणूक एकत्रित लढावी हं, हं. यासाठी आपण प्रयत्न करतोय. कारण आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये प्रचंड पोकळी आहे आणि हो. स्पेस आपल्याला हं, कॅप्चर करण्यासाठी खूप जादा चान्स आहे. हं, कारण याचं कारण असं की सर्व जी वेगवेगळे पक्ष आहेत, हं, मग त्यात काँग्रेस असू दे, राष्ट्रवादी असू दे, शिवसेना, BJP असू दे, हं. यांच्याबद्दलची लोकांची कल्पना जी आहे ती आता फोल ठरलेली आहे की त्यांना जे वाटत होतं यांच्याकडून अपेक्षा, बरोबर. त्या अपेक्षा आता राहिलेल्या नाहीत. आता ते आंबेडकरी चळवळीचेच लोक ही अपेक्षा पूर्ण करू शकतात. हं, परंतु आमच्या नेत्यांना हं, त्यांनी जी एक प्रकारची स्वतःची वेगळी दुकानं मांडलेली आहेत, त्यामुळं आपली जी सत्ता यायला पाहिजे होती ती सत्ता येत नाही. हं, आणि म्हणून नेत्यांच्या विरोधात हं, जाऊन काही वेळा हं, आपण हे मिशन 2024 सुरू केलेलं आहे. हं, हं, तर त्याचाच एक भाग म्हणून हं, अलीकडच्या काळामध्ये रामदास आठवले साहेब यांना आम्ही भेटलो. हं, त्यांना एक निवेदन दिलं की किमान समान कार्यक्रमावरती एकत्र या. हं, ॲडव्होकेट सुरेश माने सर आहेत हं, BRSPचे, त्यांनाही भेटलो. त्यानंतर नागपूरला डॉक्टर राजेंद्र गवई हं, आणि प्राध्यापक जोगेंद्र कवाडे हं, यांनाही भेटलो. ते ॲक्च्युली ह्या सगळ्या प्रोसेससाठी तयार आहेत. हं, हं. पण त्यानंतरही नागपूरमध्ये मी प्रेस घेऊन धम्मचक्र प्रवर्तन दिनाची डेडलाईन या सगळ्या आंबेडकरी नेत्यांना दिली. हं, हं, आणि यानंतर आपलं मुंबईमध्ये हं, नुकतंच 15 तारखेला ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांना पण भेटलो. हं, हं, आता हे भेटणं जे आहे, हं, या भेटल्यानंतर आता एक असं आम्ही पुढचं नियोजन करतोय की यांनी आपल्याला काहीच दाद देत नाहीत किंवा एकत्र येत नाहीत. हं. तर यांच्या विरोधात एक जनआंदोलन छेडण्याचा आमचा विचार आहे आणि लवकरच त्याची घोषणा पण केली जाईल. अरे वा, खूप छान. तर आत्ताच तुम्ही सांगितलं की सर तुमचं लेखनामध्ये शाहीनबाग या तुमच्या कादंबरीविषयी तुम्ही उल्लेख केला. तर हा मूळ विषय काय आहे आणि त्याविषयी सविस्तर आम्हाला काय सांगाल? मूळ विषय असा आहे की 1955ला भारतीय नागरिकत्वाचा कायदा झाला. हं, याच्यामध्ये राजीव गांधींच्या काळामध्ये बदल झाला, त्यानंतर वाजपेयींच्या काळामध्ये बदल झाला. हं, पण आता CAA 2019 जो मोदी सरकारच्या काळामध्ये बदल झालेला आहे तो प्रचंड भयानक आहे. हं, या कायद्यानुसार प्रत्येक भारतीय नागरिकाला आपण भारतीय आहोत हे सिद्ध करावं लागणार आहे. हं, हं, आणि ते सिद्ध नाही केलं तर डिटेन्शन कॅम्पमध्ये जावं लागेल. थोडक्यात काय की भारतीय नागरिक नसेल तर त्याला भारताच्या कुठल्याही सोयी सुविधा मिळण्याची आत्ता शाश्वती नाही. हं, हं, आणि म्हणून शाहीनबाग ही जी कादंबरी आहे ही या NPR नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर
NRC नॅशनल हम्म. रजिस्टर ऑफ सिटिझनशिप हम्म. आणि CAA सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट 2019 या सगळ्या 3 कायद्यांच्या अनुषंगानं त्याच्या विरोधात लिहिलेली ही कादंबरी आहे, ज्याचा हिंदी अनुवाद पण मुंबईमध्ये प्रकाशित झाला आणि ज्याच्यावर आत्ता आपण शॉर्ट फिल्म पण करतोय. कारण हा खूप मोठा विषय आहे. भविष्यामध्ये जसं शेतकरी आंदोलन झालं इथं अलीकडं बरोबर. 1 वर्षभर हो. खूप मोठ्या प्रमाणावर झालं आणि भविष्यात NRC वर CAA 2019 या कायद्यावरती खूप मोठं आंदोलन भारतामध्ये छेडलं जाईल हे नक्की. आणि म्हणून हा विषय मी गांभीर्याने घेतला. अरे वा, खूपच गंभीर विषयावर तुम्ही लेखन केलेलं आहे. खूप छान सर. तर सर आपण जी काही लेखनाच्या माध्यमातून समाजोपयोगी कामं करताय, त्याचबरोबर आपली सामाजिक कार्य देखील आम्ही ऐकून आहे, तर याविषयी देखील आम्हाला थोडक्यात माहिती द्या. सामाजिक कार्याच्या बाबतीमध्ये मी जसं मगाशी तुम्हाला म्हटलं की छोटे मोठे बरेचसे कार्यक्रम, जसे आता महापूर आला तर महापुरात अनेक लोकांना आम्ही प्रापंचिक साहित्य देणं आहे अशी मदत केली. किंवा मुलांना उद्योग पाहिजे आहेत तर त्यांना उद्योगासाठी प्रोत्साहन देणं, माहिती देणं, उद्योग भवनच्या मार्फत काही सरकारच्या योजना आहेत त्या राबवण्यासाठी त्यांना गायडन्स देणं, असे काही उपक्रम आहेत. सामाजिक अंगानं जे काही समाजामध्ये घडतंय त्याची जाणीव कार्यकर्त्यांना, समाजातल्या लोकांना असली पाहिजे आणि म्हणून ते विषय घेऊन आपण समाजात जातो. आता मिशन 2024चं हे सुद्धा एक सामाजिक मिशन म्हणून आपण हातात घेतलं आणि गावोगावी जाऊन आपण पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनद्वारे त्यांना हे सांगतोय की आतापर्यंतची राजकीय परिस्थिती काय आहे, आपल्या गटाने काय केलं आणि आता भविष्यात आपल्याला काय करायला पाहिजे. म्हणजे असे काही अनेक उपक्रम आहेत. दुसरी गोष्ट अशी आहे की त्यासाठी आपण MK फाउंडेशनची स्थापना केली, जेणेकरून सामाजिक विषयामध्ये अनेक गोरगरिबांना मदत करता यावी. दुसरं बहुतेक बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या बहुजन साहित्यिकांना, फुले शाहू आंबेडकर विचारधारेच्या लोकांना त्यांचं साहित्य प्रकाशन करायसाठी प्रकाशकच मिळत नाही. म्हणून मग MK पब्लिकेशन नावाची संस्था आपण सुरू केली आणि त्याच्या मार्फत आपण बहुजनांची पुस्तकं प्रकाशित करतो. त्याचबरोबर MK फाउंडेशन, MK पब्लिकेशन आणि बहुजन ऐक्य चळवळ, बहुजन साहित्यिक संघ अशा वेगवेगळ्या युनिटच्या माध्यमातून जेवढं काही करता येईल आपण ते करतो आहे. अरे वा, खूप छान सर. आपलं लेखन साहित्य त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रात देखील आपलं भरीव असं कार्य आहे, हे ऐकून फार बरं वाटलं. तर आता शेवटचा प्रश्न आहे की आजचा जो काही तरुण आहे, या तरुणांना आपण काय मार्गदर्शन कराल? हल्ली तरुणांचा ओढा हा सोशल मीडियावरती जास्त आहे. सोशल मीडिया जितका चांगला तितकाच वाईट आहे, परंतु तो वापरण्याची जी पद्धत आहे ती पद्धत हल्लीच्या तरुणांमध्ये विचारपूर्वक केली जात नाही. वापरण्याची पद्धत योग्य नाही आणि म्हणून त्या सोशल मीडियाचा गैरवापर होतोय, चुकीच्या पद्धतीने वापर होतोय. एखाद्या सोशल मीडियाच्या माध्यमातून एखादं जनआंदोलन आपण देशभर पोहोचवू शकतो, परंतु चुकीच्या गोष्टी हल्ली देशभर पोचतात आणि चांगल्या गोष्टी लोकांपर्यंत पोचत नाहीत. त्यामुळे तरुणांना अशी विनंती आहे की तुम्ही चांगल्या गोष्टीसाठी सोशल मीडियाचा वापर करा. जसं व्हॉट्सअप आहे, फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, अशा अनेक सोशल मीडियाच्या साईट्स आहेत. तर त्याचा वापर हा चांगल्या कामासाठी आणि त्याच्यावरून मिळणारं ज्ञान सुद्धा प्रचंड आहे. त्या ज्ञानाचा उपयोग त्याच्या स्वतःच्या डेव्हलपमेंटसाठी किंवा चळवळीच्या डेव्हलपमेंटसाठी त्यांनी करावा, ना की नको त्या गोष्टी करून समाजामध्ये तेढ निर्माण करणं, धार्मिक तेढ निर्माण करणं, अशा काही गोष्टी या समाजाला मारक आहेत. त्यामुळं माझं असं सांगणं तरुणांना राहील की तुम्ही सोशल मीडियाचा योग्य वापर करा. दुसरं, चळवळीतल्या तरुणांना माझी नम्र विनंती आहे अशी की बरेचसे तरुण आता वेगवेगळ्या पक्षांकडे आकर्षित होत आहेत. आंबेडकरी चळवळ सोडून आंबेडकरी चळवळीतल्या तरुणांसाठी माझं एक सांगणं आहे की त्यांनी आता बाकीचे पक्ष सोडावेत आणि आंबेडकरी विचारधारा पकडावी. कारण डॉक्टर बाबासाहेबांनी म्हटलं होतं की शासन करती जमात बना किंवा सारा भारत बौद्धमय करा. ह्या दोन्ही गोष्टी आपण आज करू शकलो नाही कारण आमचा तरुण त्यापासून वेगळा झालेला आहे.
आणि ज्यांच्यावर आमची काय म्हणतात मदार होती, ज्यांना आम्ही नेते म्हणून झेंडे घेऊन त्यांचे मिरवलो, ते झेंडे ते नेते वेगवेगळ्या पक्षातून आपली खुर्ची साबूत ठेवून आपल्याला काय मिळतंय अशा आविर्भावात ते जीवन जगतायत. त्यांची दुकानं त्यांची चालू आहेत. त्यामुळं आंबेडकरी चळवळीचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे आणि ते भरून काढायचं असेल तर युवकांनी आंबेडकरी चळवळीत यावं आणि एक चांगला झेंडा घ्यावा, नवनेतृत्व उभं करावं अशी माझी त्यांना विनंती राहील. अरे वा. खूप छान सर. आपल्यासोबत गप्पा करायला किंवा चर्चा करायला मला खूप बरं वाटलं. अनेक विषय तुम्ही आमच्या तरुणांच्यापर्यंत पोहोचवले आणि या तरुणांना खरोखरच ते प्रेरणादायी ठरतील अशी आशा आहे. आपण वेळ दिलात याबद्दल आपले मनापासून आभार मानतो. तर धन्यवाद सर. लाईट हाऊस फाउंडेशन वेद व्यक्तित्वाचा या अनुषंगानं माननीय मच्छिंद्र कांबळे सर, बहुजन ऐक्य चळवळ, त्याचबरोबर MK फाउंडेशनचे अध्यक्ष आपल्यासोबत होते. तर त्यांनी वेळ दिला याबद्दल मनापासून आभार मानतो आणि असेच नवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. तर आमच्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.